भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसैनिकांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शेलार यांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगाम दहशतवाद्यांशी केलेली आहे। दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर यांनी भाषा विचारून मारलं असं शेलार म्हणालेले आहे। शेलार यांच्या या वक्तव्याला किशोरी पेडणेकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। पहलगामचे दहशतवादी कुठे गेले, हे तुमचे कोणी होते का, असा थेट सवालच पेडणेकरांनी शेलारांना विचारलाय। पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या। पहलगाममध्ये हिंदू धर्म विचारून गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत। दोन्ही गोष्टी द्विग्नता करणार आहेत। आणि मग व्हिडिओ काढा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना, हा अख्खा महाराष्ट्र पाहतोय। पहलगामचे जे मारले धर्म विचारून, ते गाडले गेले की स्वर्गात गेले, ह्याचं तर पहिलं उत्तर द्या। लोक त्याची अपेक्षा करतायत, ते अपेक्षित आहे। त्याचं उत्तर तुमच्याकडे तेव्हाही नव्हता, आताही नाही आणि पुढेही नसेल। कुठे गेले? पाताळात गाडले गेले की स्वर्गात पाठवले गेले? कुठेही नाही। त्या झाल्यानंतर बिनबोभाट त्या असलेल्या आजूबाजूच्या परिसरातच असू शकतात, कारण नंतर तुम्ही एवढी टाईट सिक्युरिटी लावल्यानंतरही जर पळून गेलेत तर पहलगामचे मारेकरी दहशतवादी तुमचे कोण होते का? कसे गेले पळून?